समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझे राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। सद्गुरुनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम।
देशमुख कुटुंबियांचं श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार कैलासवासी ओतुरकर बुवा राजर्षी यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून आपण आज सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि जाणकार श्रोतृवर्गाला अभिवादन करते आणि निरूपणाला सुरुवात. शरण शरण नारायणा मज अंगीकारा दीना भावे आलो लोटांगणी रुळे तुमचे चरणी सांडियेली काया वरी ओवाळुनी पाया आणि तुका म्हणे शिरा ठेविले पायावर पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की. 22 जानेवारीपासून आमच्या मारुतीरायांच्या चेहऱ्यावरचं तेज वाढलेलं दिसतंय नाही का? मारुतीरायांच्या चेहऱ्यावरचं तेज वाढलं आहे, तेवढीच तुमची आमची काय वाढली आहे? जबाबदारी वाढली आहे. पुंडलिक वरदा. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग. भगवंताला शरण कसं जायचं आहे आणि का जायचं आहे, अभंगातून आम्हाला सांगतायत महाराज. तुकाराम महाराजांचं एकूण आयुष्य पाहिलं तर वय वर्ष 13 ते वय वर्ष 17 महाराजांचा अतिशय सुंदर असा सुखाचा, समाधानाचा आणि संपन्नतेचा प्रपंच होता. पण सज्जन हो, दुष्काळाचं निमित्त झालं. आणखीन एकामागून एक संकट तुकाराम महाराजांच्या वर कोसळायला लागली. संकटांची मालिकाच सुरू झाली. कोणती संकट आली हो? दुष्काळाचं निमित्त होऊन महाराजांवर कोणती संकट कोसळली? फक्त तुकोबांच्यावरच ही संकट कोसळली नाही, तर संपूर्ण लोकांवर, संपूर्ण जनांवर, जनतेवर हे संकट कोसळलेलं होतं दुष्काळाचं. पण तुकाराम महाराज या संकटातनं पोळले गेले अधिक, आणि पोळले गेल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं त्यांच्याकडून झालं नाही. एवढी मोठी संकट कोसळली तरी. कोणती संकट होती? वडील ते निघोनी गेले सावजी फरा, वडील ते निघोनी गेले सावजी फरारी झाले, लोकांनी द्रव्य बुडविले किती कटेन दोन्ही नेले, दुष्काळ भयानक आला पोटचा पोर तो गेला. लाडकी बायको गेली मायही यमाने नेली, लाडकी बायको गेली मायही यमाने नेली, या परी दुर्दशा झाली, या परी दुर्दशा झाली, विठ्ठला दयाळा यावे तुकयाला जवळी घ्यावे, विठ्ठला दयाळा यावे तुकयाला जवळी घ्यावे. दुष्काळ भयानक पडला आणि त्यामुळे आई गेली निवर्तली, वडील निवर्तले. दुकान होतं ते बंद करावं लागलं, दुकानाचं दिवाळं निघालं. लाडकी बायको गेली, पोटचा पोरही गेला, थोरला भाऊ होता तो परागंदा झाला. अशी सगळी संकटं जेव्हा महाराजांवर आली तेव्हा महाराजांच्या मनामध्ये तीव्र वैराग्य धारण झालं. अरे एवढा दुष्काळ पडला, त्याच्यामध्ये आपण काही करू शकलो नाही. किती असमर्थता आहे आपली. आजही पाहतो ना केवढा उन्हाळा आहे प्रचंड. जरा थोडीशी रिक्वेस्ट आपण करू शकतोय का सूर्याला? हां, थोडासा कमी हो रे बाबा, करू शकतोय का विनंती त्याला? किती असमर्थता आहे आमची. एखादी पावसाची सर पाडू शकतोय का? हां, पण हे सगळं करण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे त्या नारायणाला शरण जा, हेच तर महाराज प्रकर्षानं आम्हाला सांगतायत की जो सगळा सर्व सत्ताधीश आहे. आणि म्हणून या संकटातनं महाराज पुन्हा प्रपंचामध्ये नाही पडले हो. तीव्र वैराग्य मनामध्ये निर्माण झालं. या संकटांनी महाराजांना घराबाहेर पाडलं, घराबाहेर काढलं, आणखीन भंडारा डोंगरावर नेलं, भामानाथाच्या डोंगरावर नेलं. तिथे साधना केल्यानंतर एक थोर महात्मा तिथे साकार झाला, जो जगद्गुरुपदापर्यंत पोहोचला.
जो संत शिरोमणी झाला, ज्यानं भागवत धर्माचा कळस रचला, कळस गाठला, असे तुकोबाराय. केवळ हे सगळं कळाल्यानंतर की आपल्या हातामध्ये काहीही नाही, आपण खूप असमर्थ आहोत प्रत्येक गोष्टीला, हे जेव्हा प्रकर्षानं लक्षात आलं, तेव्हा हे सामर्थ्य जर असलं कुणाचं तर फक्त नारायणाचं आहे. आणि म्हणून शरण शरण नारायणा मज अंगीकारा देना. महाराजांवर ही जरी संकट आली नसती तर काय झालं असतं? तर महाराजांनी देहू गावामध्ये 2-4 इमारती बांधल्या असत्या, व्यापार मोठा केला असता, पण फक्त देहू गावापुरतेच ते ओळखले गेले असते तुकाराम शेठ या नावानं. पण या सगळ्या संकटांनी महाराजांना जे रूप प्राप्त करून दिलं ना, श्रोते हो, ही सगळी संकट हसत हसत झेलली आहेत. पुन्हा प्रपंचाकडे त्यांनी तोंड फिरवलेले नाही आहे, पाठ फिरवली आहे आणि ते पुढे चालत गेलेत नारायणाच्या दिशेनं. आणि म्हणून आज तुकाराम महाराजांचा किती वर्ष झाली, 350-400 वर्ष झाल्यानंतर सुद्धा महाराजांचं नाव निघालं की 2 हस्तक आणि 3रं मस्तक हे जोडले जातात, झुकलं जातं मस्तक त्यांच्यापुढे, नावापुढे. हे सगळं मिळवलं ना महाराजांनी. मग ज्या नारायणाला शरण जा असं महाराज सांगतात, तो नारायण कोणता? आत्ता जे वारं चालू आहे तो नारायण नाही. नारायण हा वेगळा आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तीनही विश्वनिर्मितीची, विश्वपालनाची आणि विश्वसंहाराची कामं अत्यंत चोखपणानं, कोणतीही चूक न करता जो करतो तो विश्वात्मा नारायण. हे विचित्र जग चित्रित करणारा तो विश्वंभर नारायण. आपल्याला कुटुंबातल्या 4 जणांचं भरण पोषण करताना आपल्या नाकी नऊ येतात, पण पोषितो जगासी एकलाची असं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे असा विश्वंभर असणारा नारायण. षड्गुणैश्वर्य संपन्न असा नारायण. तुझिया श्वासे पान हलते, स्पर्शे तुझिया फूल फुलते, तव तेजाने गगनही झुलते, रविचंद्राचा तू निर्माता, तूच करता आणि करविता, म्हणून शरण तुला भगवंता. का जायचं हो भगवंताला शरण? हे सगळं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. म्हणून अशा सामर्थ्य संपन्न आणि सर्व सत्ताधीश नारायणाला शरण जायला सांगतायत महाराज. आणखीन एका सुभाषितकारानं फार सुंदर सांगितलंय का शरण जायचं हो. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं, प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा, कालो जगद्भक्षकः, लक्ष्मीस्तोयतरंगभंग चपला, विद्युच्चलं जीवितं, तस्मान् मां शरणागतं शरणद, त्वं रक्ष रक्षाधुना. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं. आयुष्याचा प्रत्येक दिवसानं नाश होतोय, प्रत्येक दिवसानं आयुष्य कमी होतंय आणि आम्ही वाढदिवस साजरे करतोय केक कापून. प्रत्येक दिवसानं आयुष्य कमी होतंय तरी आम्ही त्याचा उत्सव साजरा करतोय. उलट आयुष्य कमी आहे, साधनेला लागा, आम्हाला हे साधत नाही. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनम. आमचं यौवन, आमचं तारुण्य क्षणाक्षणानं नाश पावतंय, लय पावतंय. कितीही महागडी सौंदर्य प्रसाधनं वापरली तरी म्हातारपण लपवता येत नाही. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं, प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा. गेलेला दिवस पुन्हा मिळतो का? गेला तो दिवस गेला. कालो जगत भक्षकः. हा काळ संपूर्ण जगाचं भक्षण करतोय. लक्ष्मीस्तोयत रंगभंग चपला. ही लक्ष्मी इतकी चंचल आहे की रावाचा रंग आणि रंकाचा राव करण्याचं तिचं काम आहे.
दुपारी लक्षाधीश असणारा संध्याकाळी भिक्षाधीश होऊ शकतो. अशी इतकी चंचल असणारी पाण्याच्या तरंगासारखी लक्ष्मी आज आहे तर उद्या नाही अशी परिस्थिती आहे. लक्ष्मीस्तो यत रंगभंग चपला विद्युच्चलन जीवितम. हे जीवन इतकं क्षणभंगूर आहे. वीज जेवढी चमकून लगेच नाहीशी होते तसं क्षणभंगूर आयुष्य आहे. अरे बापरे, काल तर होत्या आज गेल्या अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. मग भगवंता, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या गोष्टींना आम्ही काही करू शकत नाही, पण तुझ्या चरणाशी तू मनात आणलं तर हे या सगळ्यामध्ये तू बदल घडवून आणू शकतो. बदल घडवून आणलेला आपल्याला आपण जाणता. त्याच्यामध्ये सांगण्यामध्ये मी वेळ घालवत नाही. त्याचं सामर्थ्य किती आहे ते आपण जाणता. कारण कित्येकांना मृत व्यक्तींना जिवंत नवसंजीवनी देऊन जिवंत केलेलं लक्षात आहे. कित्येकांचं तारुण्य भगवंतानं परत आणून दिलेलं आहे. हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य भगवंता तुझं आहे. आणि म्हणून तुझ्या चरणाशी मी शरण आलेलो आहे, तेव्हा माझं रक्षण कर. सुभाषितकार म्हणतात, म्हणून नारायणाला शरण जा. भगवंताला शरण गेल्यानंतर श्रोते हो, भगवंताची आठवण ह्या प्रपंचामध्ये का ठेवायची? आम्ही कुटुंबाच्या माध्यमातनं, आम्ही नातेवाईकांच्या माध्यमातनं, आम्ही समाजाच्या माध्यमातनं एकत्र येतो. ते कशासाठी एकत्र येतो हो? ते मागच्या जन्मांचं काहीतरी देणं असतं ना, म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. ऋणानुबंध असतात मागचे, ते मागचे ऋणानुबंध आम्हाला फेडायचे असतात. त्या बंधांना आम्हाला न्याय द्यायचा असतो, म्हणून आम्ही एकत्र आलेलो असतो. मग ज्याचं त्याचं देणं देऊन टाकावं, आपलं कर्तव्य त्यांच्याप्रती पूर्ण करावं आणि मनामध्ये वैराग्य धारण करावं. कारण असं वैराग्य धारण केलेलं मन भगवंताच्या चरणाशी शरणागती पत्करायला योग्य होतं. असं वैराग्यशील मन केव्हा होईल? आता वैराग्य म्हणजे काय आपण ते बघूयात आधी. वैराग्य केव्हा निर्माण होईल? व्यक्ती आणि वस्तूचा त्याग केल्यानंतर वैराग्य निर्माण होतं का? तर नाही हो. व्यक्ती आणि वस्तूंचा त्याग अजिबात करायचा नाही आहे, तर वस्तू आणि व्यक्तींच्या ममत्वाचा त्याग करायचा आहे, तेव्हा मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. कोणत्याही संतांनी आपले नातेवाईक सोडलेले नाही आहेत, आपली घरदारं सोडलेली नाही आहेत, पण त्या घरादाराविषयीचं, नातेवाईकांच्या विषयीचं ममत्व सोडलं आहे आणि म्हणून तर नारायणाच्या चरणाशी लवकर जाऊन पोहोचलेत. असं वैराग्यशील मन धारण करायचं आहे. आपले नातेवाईक, घरची मंडळी, आई पत्नी वगैरे, आपण आजारी पडलो तर आपल्याला औषधोपचार करतील, पण कोणत्या भयानक संकटातनं, मृत्यूच्या भयानक संकटातनं सुद्धा तारणारा जर कोणी असेल तर त्या नारायणाशिवाय दुसरा कोणीही नाही. सोडविना राजा देशींचा चौधरी आणिक सोयरी भली भली. तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि म्हणून या चक्रपाणीला म्हणजेच नारायणाला शरण जा असं महाराज आवर्जून सांगतायत. शरण शरण नारायणा मज अंगीकारा दीना. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात, भावे आलो लोटांगणी रुळे तुमचे चरणी. अतिशय भावपूर्ण शरणागती. आता हा भाव कोणता आहे हो? तर हा भाव इथे अपेक्षित आहे महाराजांना की कुणीही नाही, भगवंता तूच. भगवंता तूच च लावायचा आहे. भगवंता तू ही. तिथे ही हा शब्द चालणार नाही, ही प्रत्यय नको आहे. तूच. जेव्हा भगवंता तूच, बाकी कुणीही नको, अशी जेव्हा धारणा होते, असा जेव्हा भक्ताचा भाव होतो, तेव्हा या भावाला अनन्यता असं म्हणतात. अनन्य भाव. आणि अशी अनन्यता जेव्हा भक्ताकडे येते तेव्हा तो म्हणायला बांधिले, योगक्षेमम वहाम्यहम. त्या धर्मसभेमध्ये कोण नव्हतं हो? सगळे होते, रथी होते, महारथी होते, 5-5 समर्थपती तिथे बसलेले होते. पण त्या दुःशासनानं जेव्हा केसाला धरून त्या द्रौपदीला, याज्ञसेनीला ओढत आणलं धर्मसभेमध्ये, तेव्हा ती आक्रोश करते, ओरडतीये. धृतराष्ट्र महाराज सिंहासनावर बसलेले आहेत, त्यांना विचारतीये की आपल्याला फक्त दिसत नाही, आपण अंध आहात, पण कान आपले चांगले आहेत ना, माझा आक्रोश तुम्हाला ऐकू येत नाही?
हा दुष्ट दुःशासन मला इथं नको त्या अवस्थेमध्ये एक वस्त्र असलेली द्रौपदी याज्ञसेनी आक्रोश करते की मला एक अवस्था या अवस्थेमध्ये असताना हा तुमचा मुलगा दुष्ट दुःशासन इथे ओढत घेऊन आलाय, तुम्हाला कळत नाहीये, माझा आक्रोश ऐकू येत नाहीये. तेव्हा याज्ञसेनीचं ते बोलणं ऐकून धृतराष्ट्र महाराज मान खाली घालतात. तेव्हा महात्मा असलेल्या भीष्म पितामहांकडे ही द्रौपदी जाते. पितामह आपल्याला सगळे धर्मात्मा म्हणतात ना, धर्मात्मा म्हणून आपली ओळख आहे. मग या तुमच्या कुलवधूला या धर्मसभेमध्ये एवढी अपमानित होत असताना आपण काहीच कसं बोलत नाही आहात, तुम्हाला काही वाटत नाहीये? तेव्हा भीष्म पितामहांसारखा महात्मा सुद्धा अर्थस्य दासावयम असं म्हणून जेव्हा मान खाली घालतो, तेव्हा द्रोणाचार्य कृपाचार्य या सगळ्यांकडे याचना करते. हो, या सगळ्यांच्याकडे याचना करते. पण सगळ्यांनी माना खाली घालाव्यात. तेव्हा 5 समर्थ बसलेल्या पतींच्याकडे मोर्चा वळवला आमच्या द्रौपदीनं. द्रौपदी म्हणतीये की आजपर्यंत या द्रौपदीचं नाव कोणी उच्चारलं तरी तुमची शस्त्र बाहेर येत होती, आणि आज तुमच्या पुढे तिच्या वस्त्राला हात घातला जातोय तरी तुम्ही शांत. ते 5ही समर्थ असणारे पती जेव्हा मानाखाली घालतात ना, तेव्हा तिला कळतं की आपला तारणहार आता कोणी नाहीये, आपला तारणहार कोणी नाहीये. म्हणून आपली लज्जा रक्षण होण्यासाठी आपल्या वस्त्राचा पदर घट्ट धरून हे गोविंद हे कृष्णा धाव रे धाव, त्या भगवंताचा धावा करते. पण भगवंत नाही येते. अखेर यक्कश्चित वस्त्राचाही जेव्हा तिनं त्याग केला आणि सगळ्या लज्जेचा विचार सोडून दिला आणि हात जोडले, एका क्षणाचाही विलंब न लावता भगवंत अवतरित झाले, अंबरावतार धारण केलं आणि त्या सतीचं लज्जा लक्षण झालं. यक्कश्चित वस्त्राचा जोपर्यंत तिला आधार वाटत होता, आश्रय वाटत होता, तोपर्यंत भगवंत आले नाही. म्हणजेच अनन्यता शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आपल्या भोवतीचे सगळे आश्रय, ह्या सगळ्या आश्रयांचा जेव्हा त्याग होतो तेव्हा ही अनन्यता, अशा अनन्यतेनं जेव्हा भक्त भगवंताला हाक मारतो तेव्हा क्षणाचाही विलंब भगवंत लावू शकत नाहीत, लगेच धाव घेतो. आजपर्यंत असंख्य अनन्य भक्तांची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणि म्हणून आमचे समर्थ म्हणतात की अशा अनन्य भक्तांच्यासाठी भगवंत धावून येतो. अनन्य असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्या सरक्षित से चाप पाणी, अनन्या सरक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. अनन्य भक्त. आणि अशी भक्तांची परीक्षा घेण्यासाठी, श्रोते हो, अशी भक्तांची परीक्षा घेण्यासाठी किंवा या युगामध्ये, कलियुगामध्ये नारायण स्वरूप आहे ना, नारायण तुमच्या आमच्या भोवती आहे ना, आहे म्हणा ना, केवढा काय आहे आमच्या भोवती नारायण आहे. आमच्यात नारायण आहे. हो, आमच्या भोवती कशाला आहे ना, सगळ्यांच्या अंतस्थ परमात्मा. हां, मग त्या अंतस्थ असणाऱ्या परमात्मा सुद्धा आपली परीक्षा घेण्यासाठी, आम्हाला कृपा करण्यासाठी तर येतोच, तुम्हाला पारखण्यासाठी सुद्धा येतो, तुम्हाला पारखण्यासाठी सुद्धा येतो. मग तो चतुर्भुज रूप घेऊनच येईल अशी खात्री नाही आहे. आता चतुर्भुज रूप घेऊन येईल याची खात्री नाही आहे, म्हणजे तो आला तरी आपण त्याला डोंगी म्हणू, कोणतरी आला आहे बहुरूपी, इतके आपण अनन्य आहोत. हां, श्रोते हो, स्वामी समर्थांच्या लीला चाललेल्या आहेत आणि स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन त्यांचं रोज दर्शन घेणं एका व्यापाराचा नित्यनियम आहे. आणि त्याप्रमाणे रोज नित्यनेमानं समर्थांच्या दर्शनाला जावं, त्यांना काहीतरी नैवेद्यासाठी न्यावं, फळावर मिठाई वगैरे न्यावी, आणखीन समर्थांचं दर्शन घेऊन आपल्या कामाला, आपल्या व्यापाराला, पेढीवर जावं, असा नित्यनियम. एक दिवशी घरातनं निघताना उशीर झालेला आहे या व्यापाराला. आणखीन पटकन काहीतरी बाजारातनं केळीची टोपली घेतली विकत आणि त्या दुकानवाल्याचाच नोकर एक बरोबर घेतला, टोपली डोक्यावर दिली त्याचा आणि चल म्हणाले, आपल्याला समर्थांच्या दर्शनाला जायचं आहे, तिथे ठेवायची ही केळाची टोपली महाराजांच्या प्रसादासाठी. आणि म्हणून ती टोपली घेऊन, तो नोकर घेऊन महाराजांच्या स्वामींच्या मठाकडे निघाला आहे हा माणूस. त्याला घाई झालेली, उशीर झालेला आहे
आणि थोडंसं अंतर चालून गेल्यानंतर एक दीनवाणा मनुष्य समोर येतो आणखीन, जरा 2 केळी द्या ना, मला भूक लागली, द्या ना जरा 2 केळी. हट, 2 केळी दे म्हणे. समर्थांचं दर्शन घ्यायला चाललो आहे, मला उशीर झाला आहे आणि येतोय मध्ये मध्ये. त्याला हाकलून काढलं बाजूला आणि मठामध्ये जाऊन नोकराला सांगितलं, स्वामींच्या पुढे ठेव ती टोपली. आणि म्हणून नोकरानं आपली टोपली ठेवली. तर स्वामी बसलेले आहेत, इतके संतापले स्वामी, हे कोणी आणले रे ही टोपली, नेऊन टाका बाहेर, उचलून टाका. तो पटकन व्यापारी पुढे आला, म्हणाला, महाराज मी आणली, आपल्याला नैवेद्यासाठी मी आणली आहे. काही नको तुझी ती केळीची टोपली म्हणे, मगाशी आलो होतो 2 केळी मागितली फक्त मी, हां तेव्हा मला हाकलून दिलंस आणि आता ही टोपली ठेवते माझ्या पुढे, चल हाकला रे याला, टोपली सगळं बाहेर काढा. तुम्हाला मदत करायला जेव्हा येतो तसा तुम्हाला पारखायला सुद्धा येतो. आणि म्हणून आमचे गोंदवलेकर महाराज सांगतात की नारायणाच्या या कलियुगामध्ये जर सेवा करायची असेल, नारायणाच्या शरणागतीकडे आपल्याला जायचं असेल, ही पहिली पायरी ओळखा. काय? नामस्मरण, आणखीन अन्नदान. कोणालाही आपल्या हातून, आपल्याकडून, आपल्या घरून विनमुख पाठवू नका. नारायण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतो, त्याची सेवा आपल्या हातनं घडत असते. त्याची उपेक्षा आपल्याकडनं होऊ नये याची काळजी घेतली तर आपण या नारायणाला खऱ्या अर्थानं शरणागतीच्या पहिल्या पायरीपर्यंत आपण पोहोचू. आम्हाला वाटतं आम्हाला हे मदत करतील, आम्हाला ते मदत करतील, आम्हाला ते मदत करतील. वेळेला सगळे म्हणतात की अरे आधी सांगितलं असतं तर ठेवले असते तयार, तुझ्या गावचे काढले होते पैसे, पण आधी सांगायचं ना, कालच एवढी करून टाकली बघ. 10 वेळ आल्यानंतर 10च्या 10 लोक आम्हाला वाटतात ना आमचे खात्रीचे आहेत, ते 10च्या 10 कारणं सांगतात आणि बाजूला होतात. तेव्हा आम्हाला तो आठवतो की आता भगवंता तूच, आता भगवंता तूच. आणि च प्रत्यय जेव्हा लावतो तेव्हा भगवंत म्हणतो आलो, थांबा. आणि मग आपण म्हणतो की नाही, कोणतं वाक्य म्हणतो आपण, की कसे अगदी देवासारखे आलात. आणि म्हणून आपल्याला मदत करण्याला जसा येतो तसा आपल्याला पारखायला सुद्धा येत असतो, हे ओळखावं. आणि आपापल्या परीनं, आपापल्या कुवतीनुसार त्या नारायण नावाच्या शक्तीला शरण जावं, हे महाराजांनी सांगितलं आहे. भावे आलो लोटांगणी, रुळे तुमचे चरणी. भगवंताच्या पायी लोटांगण घालायचं असतं हे सगळ्या संतांना माहिती आहे. महाराज सुद्धा भगवंताच्या पायावरच लोटांगण घालतात. आम्ही लोटांगण घालतो. घाली साहेबा लोटांगण, त्याच्या भवती घाली रिंगण. परिदेवाला करीन वंदन, परिदेवाला करीन वंदन. घेईन क्षण तो प्रभू नामाला, काय म्हणावे या जगताला, काय म्हणावे या जगताला. साहेबांपुढे जो पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला महिन्याचा पगार देतो, त्याच्या भोवती लोटांगण घालतो. पण जो जगाचं पालन पोषण करतो त्या परमेश्वरापुढे लोटांगण घालायला आम्हाला लाज वाटते का? देवळावरनं जाताना जरा मंदिराच्या दाराशी उभं राहायला आम्हाला वेळ असतो का? असं करायचं, निघून जायचं, असं करायचं. कुठल्या पद्धतीने लोक नमस्कार करतात, कोणी कान ओढतं, कोणी नाक ओढतं. काही गरज आहे का? थांबा ना तिथे, हात जोडा ना, नतमस्तक व्हा. परमेश्वरा तुझ्या कृपेनं आमचं खूप छान आहे. हां श्रोते हो, मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की भगवंताची कृपा, आमचं सगळं छान आहे, सगळं छान चाललं आहे, आम्ही धट्टाकट्टा आहोत. आम्हाला काय वाटतं, आम्ही काय सांगतो, सगळं चांगलं आहे आमच्यावर, परमेश्वराची अनंत कृपा आहे. एवढी कृपा स्वस्त आहे का भगवंताची? एवढी कृपा भगवंताची स्वस्त आहे का? भगवंताची कृपा नाही आमच्यावर. आम्ही कृपा कोणावर होते? फक्त अनन्य भक्तावर. आमच्यावर तुमचं आमचं चांगलं आहे ना चांगलं हो म्हणायचं. हां, ते भगवंताच्या कृपेनं नव्हे, भगवंताच्या दयेनं चांगलं आहे. धट्टाकट्टा शरीर आहे, सगळी कामं आम्ही दणादणा करू करतोय ना हो म्हणायचं. अरे करत नसलं तरी हो म्हणायचं. बी पॉझिटिव्ह.
सगळं व्यवस्थित आमच्याकडनं होत असेल तर ही भगवंताची दया आहे. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करीतो विश्रांती ती घ्यावया घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया. गोपाल कृष्ण भगवान की. आम्ही कृपेला पात्र व्हायचं असेल तर या अभंगाचा विचार करायला पाहिजे. शरण शरण नारायणा मज अंगीकारा दिना भावे आलो लोटांगणी रुळे तुमचे चरणी. भावपूर्ण शरणागती वाहिली आहे महाराजांनी. आणि आता लोटांगण घालून महाराज भगवंताला म्हणतात, भगवंता आता माझं मन तुझ्या चरणाशी आलंय ना तर तिथेच रुळू देत, कारण तुझ्या चरणाशीच माझं मन रुळलंय, त्याच्यातच माझं कल्याण आहे. माझं मन इकडे तिकडे भरकटू देऊ नकोस, कारण मन भरकटलं की सगळं संपलं. आता हा मनाचा वेगळा पूर्वरंग मांडत बसत नाही मी. आपण बहुश्रुत श्रोते आहात, त्यामुळे मन माझं स्थिर होऊ देत तुझ्या चरणाशी. महाराज तळमळीनं विनंती भगवंताकडेच करतायत. श्रोते हो, खरं सांगू का, व्यवहारातलं उदाहरण देऊन सांगते की माझं मन तुझ्याच चरणाशी रुळू देत. लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी सासरीच रुळणं हेच तिच्या कल्याणाचं असतं की नाही? तिच्याही कल्याणाचं असतं आणि आईवडिलांच्या नातेवाईकांच्याही कल्याणाचं असतं. लग्न होऊन सासरी गेलेली लेक जर माहेरी सातत्यानं परत येत असेल तर सख्ख्या आईला सुद्धा राग यायला पाहिजे की नाही? हो म्हणायचं. काय ग सारखं माहेरी असं ओरडायला पाहिजे. वर्षभर ठीक आहे सणावारांच्या निमित्तानं, पण जर सारखीच पोरगी येत असेल माहेरी आणि जर त्याच्यात भाऊजाई जर असेल तर सगळं कल्याणच. सारखं माहेरी. आणि म्हणून लेकीनं सासरीच रुळण्यात मध्ये तिचं कल्याण आहे, तसं भगवंताच्या चरणाशी माझं मन रुळण्यामध्येच माझं कल्याण आहे. संतांना आणि महाराजांना ठाऊक आहे, म्हणून रुळे तुझे चरणी. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात, सांडियेली काया वरी ओवाळुने पाया. आता माझं हे जीवन, माझी ही काया तुझ्याच रामकार्यासाठी, तुझ्याच देवकार्यासाठी उपयोगात येऊ दे. प्रत्येकाचा नारायण जरी वेगवेगळा असला तरी प्रत्येकानं आपल्या नारायणाच्या जे अनन्य भक्त झालेत, जे अनन्य भक्त होऊन गेलेले आहेत, त्यांनी आपापल्या नारायणाच्या चरणाशी अशीच शरणागती वाहिलेली आहे. माझं मी पण विसरावं आणि त्याचं तू पण राखावं, याला शरणागती म्हणतात. ही अशी शरणागती सगळ्यांनी वाहिलेली आहे. श्रोते हो, सगळ्या क्रांतिकारकांचा नारायण कोण होता? मातृभूमीचं स्वातंत्र्य. आणि म्हणून तरणीबांड 16, 17, 23, 18 वर्षाची मुलं आनंदानं फासावर गेलीत की नाही? याला सांडियेली काया वरी ओवाळुनी पाया. तुझ्याच मातृभूमीच्या चरणाशीच हा देह वाहिलेला आहे, हे समर्पित जीवन केलेलं आहे. आमच्या पुंडलिकाचे माता पिता त्याचा नारायण होता. आणि म्हणून केवळ आणि केवळ जेव्हा बुद्धी आली, बुद्धी व्यवस्थित झाली, तेव्हा फक्त आणि फक्त आपल्या माता पित्यांच्यासाठी जीवन समर्पित आहे. आमच्या तुकाराम महाराजांचा, आमच्या सकल संतांचा नारायण कोण? विठ्ठल, पांडुरंग. त्या विठ्ठलाच्या विठ्ठल कार्यासाठीच संपूर्ण जीवन आहे. आणि सगळ्यात मोठी शरणागती राम कार्यासाठी जीवन समर्पित करणारे आमचे मारुतराय. केवढं प्रचंड सामर्थ्य आहे, केवढी प्रचंड बलसंपत्ती आहे. सगळ्या सकल संतांनी मारुतीरायांचं जे वर्णन केलं आहे ना, ते त्यांच्या गुणांचं केलं आहे वर्णन. अतुलित बलधामम हेम शैलावदेहम धनुजवन कुशानुम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुणनिधानम वानराणामधीशम रघुपती प्रिय भक्तम वातजातन नमामी. असे मारुतराय अचाट पराक्रम केलेला आहे. बरं, इतकी दिव्य भव्य कार्य केली आहेत हनुमंतरायांनी, एका कामामध्येही असफलता नाही. सगळी सफल कार्य करून दाखवली आहे. आणि त्या सफल कार्यांचं श्रेय परत प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी, आपल्या स्वामींना, स्वामी तुमची कृपा म्हणून हे सगळं मी करू शकलो. याला म्हणतात शरणागती. याला म्हणतात शरणागती. एवढा 100 योजना
समुद्र उल्लंघन केलं आहे मारुतीरायांनी. हा, कोणामध्येच सामर्थ्य नव्हतं. 10-20 योजनं 25 योजनं फार तर फार 40 योजनं जाऊन येऊ शकतो, पण 100 योजनं जंबुंतांनी शक्ती जागृत केली आमच्या मारुतीरायांची. तेव्हा मारुतीराय कुठले आणखीन निघाले हो, शक्ती जागृत झाली. मग काय हो, 100 योजनं लंकेमध्ये जाऊन सीतामाईंची भेट घेऊन सीतामाई विश्वास दिला की लवकरच प्रभू इथं येतील आणि तुमची सुटका करतील. रावणाचा वध होईल, रावणाचा निपात करून प्रभू आपल्याला लवकरच इथून घेऊन जातील असा विश्वास सीतामाईंना दिला. आणि रावणाच्याच साधन सामुग्रीनं रावणाचीच सोन्याची लंका जाळली आणि पुन्हा 100 योजनही आले. आणि तरी एवढा मोठा पराक्रम गाजवला, मुखानं एक शब्दही केला नाही. लक्ष्मणांना जेव्हा शक्ती लागली तेव्हा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. आम्ही कीर्तनामध्ये एक वाक्य फटकन सांगून जातो, द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. म्हणजे जसा काही प्रसादाचा द्रोण उचलून आणला अशा पद्धतीने सांगतो आम्ही. पण केवढं मोठं अचाट कार्य आहे मारुतीरायांचं. आणि एवढी मोठी दिव्य भव्य कार्य केल्यानंतर याचं श्रेय भगवंताच्या चरणाशी समर्पित करणं साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि परत तेवढ्या युगापुरताच प्रश्न आहे का? तेवढ्या युगापुरताच मारुतीरायांचं कार्य आहे का? स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, सदा सर्वदा रामदासासी पावे. आणि खळे गांजिता ध्यान सोडून धावे, महारुद्र हनुमान की जय. भगवंताचं जे अवतार कार्य आहे ते करत आजही मारुतीराय सिद्ध आणि कटिबद्ध आहेत रामकार्यासाठी. दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचं संरक्षण हे कार्य आजही मारुतीराय करतायत. मग केवढं, कारण चिरंजीव पद बहाल केले रामरायांनी, ते उगीच नाही की इतके मारुतीरायांचे उपकार आहेत. रामराय म्हणाले की त्याला कोणता उपहार द्यावा. मला माझ्या आयुष्यामध्ये जी मदत केली आहे मारुतीने, त्या उपकारांची फेड मला नाही परत करता येते. पंचप्राण दिले तरी फक्त 5 उपकारांची फेड होईल. बाकीच्या उपकारांचं काय? तर बाकीच्या उपकारांच्या ऋणामध्ये मी राहीन. म्हणून मारुतीराया चिरंजीव भव, चिरंजीवी भव. आणि चिरंजीवी भव असा आशीर्वाद मिळाल्यानंतर मारुतीरायांचं आजपर्यंत कार्य चाललं आहे, रामकार्य. आणि म्हणून असं रामकार्य करत अशा नारायणाच्या शरणाची शरणागती मारुतीराय आपण कशी वाहिली. म्हणून तुकोबारायण आमच्या मारुतीरायांना पण शरण जाताना म्हणतात, शरण 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 जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. आणि म्हणून मारुतीरायांनी जे शरणागती आपल्या नारायणाच्या रामरायाच्या चरणाशी वाहिली, अशी शरणागती आमच्या नारायणाच्या चरणाशी आम्ही वाहिली पाहिजे. त्याच्यातच आमचं कल्याण आहे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे शिर ठेविले पायावर. अत्यंत नम्र होऊन भगवंताच्या चरणाशीच ही शरणागती वाहणं हेच तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि असा सुंदर उपदेश या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला तुकोबाराय करतात. शरण शरण नारायणा मज अंगीकारा दिला. शरण शरण नारायणा मज अंगीकारा
क्षणभर नामस्मरण. छान ताठ बसायचं आहे. हात मोकळे, गळा मोकळा आणि मन मोकळं. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय रघुवीर. सिंहासनावर बसलेला बादशाह असा चवताळलेला आहे, संतापलेला आहे, लालबुंद डोळे झालेत. आणि समोर उभ्या असलेल्या पंतांच्याकडे अत्यंत संतापानं बघतोय. तिरस्काराच्या आठ्या कपाळावर आहेत. बोला पंत, तुमच्या ताब्यात दिलेली धान्याची कोठारं आपल्या अखत्यारीमध्ये सगळी लुटवून दिलीत. केवढा गुन्हा केला आहे माहिती आहे का तुम्हाला? आणि हे सुद्धा आम्हाला आपल्या हुकुमानुसार हुकुम होता पण तो कुणाला धान्य द्यायचा होता? मुसलमानांना. आणि जे मुसलमान धर्म स्वीकारतील, इस्लाम धर्म स्वीकारतील अशांनाच धान्य वाटायचं आहे असा हुकूम होता. आणि तुमच्या हुकुमामध्ये अखत्यारीमध्ये तुम्ही भिकाऱ्यांना सुद्धा, काफरांना सुद्धा ही धान्य कोठारं लुटवून टाकलीत. केवढा मोठा गुन्हा केला आहे. बादशाह जेवढा चवताळला आहे तेवढे आमचे पंत शांत आहेत. जे पंत असतात ते शांत असतात, पण जे शांत असतात ते पंत असतात असं नाही बरं का. हां, अतिशय शांत उभे असलेले पंत, अतिशय प्रशांत मुद्रा, पांढरशुभ्र बाराबंदी अंगरखा, पायघोळ असं शुभ्र धोतर, पगडी शिरावर, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळी गोपीचंदनाचा टिळा आणि अशा प्रशांत रूप आमच्या पंतांचं. खूप शांत उभे आहेत. बोलायचा प्रयत्न करतायत पण बादशाह अजून त्यांना बोलू देत नाहीये. बोला पंत, तुम्ही इमानदार चाकर म्हणून तुमच्या ताब्यात कोठारं दिली आम्ही, पण ते इमान सोडून टाकलं. सुटले इमान सारे, सुटले इमान सारे, धान्याची लुटविलीत कोठारे, अपराध फार मोठा
अपराध फार मोठा, शासन त्याचे त्वरित भोगावे. आता त्याचं शासन तुम्हाला भोगावं लागणार आहे. कोण होते हे पंत? दामाजी पंत नव्हे, मंगळवेढ्याचे दामाजी पंत नव्हे. इथपर्यंत याही पंतांचं चरित्र सारखंच आहे, पण इथून आख्यानाला, चरित्र भागाला वेगळं वळण लागतं. हे पंत होते दत्तभक्त जाहला दिगंबरा, दत्तभक्त जाहला दिगंबरा, नारायण या ग्रामी. दत्तभक्त जाहला दिगंबरा, नारायण या ग्रामी. वृत्तिजयाची सदा असे हो, वृत्तिजयाची सदा असे हो, जनकल्याणा कामी, जनकल्याणा कामी. दत्तभक्त असणारे दिगंबर पंत नारायणपेठ या गावी राहत होते आणि बेदरच्या बादशहाच्या चाकरीमध्ये होते. पंत बोलायचा प्रयत्न करतात. आता खावीन गेली 3 वर्ष सतत कमी पाऊस पडला आहे आणि त्यामुळे या 4थ्या वर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून अन्नान्न दशा सगळ्या घराघरात न होत होती. आपणही असतात तरी आपलाही जीव कळवळला असता. पाण्याअभावी आणि चाऱ्याअभावी गाईगुरंसुद्धा मरायला टेकलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी कर म्हणून दिलेलं धान्य जर त्यांना वाटून टाकलं या दुष्काळामध्ये, तर याचा अपराध कसा घडला हा? पंत तुम्हाला कल्पना आहे ही धान्याची कोठारं लुटून किती नुकसान केलंय आणि हे जे नुकसान भरून काढायचं असेल तर मृत्यूदंडाशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही. मृत्यूदंड शब्द ऐकला आणि पंतांच्या मागे उभा असलेला त्यांचा मुलगा पुढे आला. दासोपंत, दासो नाव त्याचं. पंतांचा मुलगा पुढे आला. आणखीन खाविंद मी बोलू का? बोलायची आज्ञा दिली आणि तेव्हा दासोपंत बोलायला लागला. खाविंद, प्रजेशिवाय राजा असतो का? प्रजेशिवाय राज्य करता येणार नाही. ओसाड प्रदेशाचं राज्य कुणी केलेलं ऐकलंय का? आणि राजाला, दुसरी गोष्ट, राजाला आपली सगळी प्रजा सारखी पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही प्रांताचा भेद नको आहे. सगळी प्रजा राजाला सारखीच हवी आहे. आणि तिसरी गोष्ट, जो कर म्हणून धान्य दरवर्षी प्रजा देते तेच धान्य या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये, या दुष्काळामध्ये लोकांना वाटून टाकलं तर याच्यामध्ये माझ्या वडिलांनी जे केलं आहे ते योग्यच केलं आहे असं मला वाटतं. खाविंदांनी पुनश्च एकदा विचार करावा. श्रोते हो, या दासोचं अत्यंत निर्भीडपणानं बोलणं ऐकलं, कायद्याला धरून असलेलं बोलणं ऐकलं आणि प्रचंड आत्मविश्वासानं बोलणं ऐकलं. बादशाह पंतांना विचारतो, पंत हा कोण? माझा मुलगा. किती मुलं आहेत तुम्हाला? हा एकुलता एक आहे. असं याचं शिक्षण वगैरे? हो झालंय ना, आमच्या धर्मानुसार वेदशास्त्र पारंगत आहे. असं पंत. विषय बदलला. बादशाहानं पंतांना म्हणतोय, पंत पण हे धान्य वाटून तुम्ही नुकसान केलेलं आहे आमचं, एवढं तर मान्य आहे. त्याची भरपाई तुम्हाला भरून द्यावी लागेल, एवढं तर मान्य आहे. पंत लगेच पटकन म्हणाले, हो हो, भरपाई भरून देणं मी लोकांना सुद्धा सांगितलेलं आहे. लोकसुद्धा जेव्हा पाऊस पडेल, धान्य पिकेल तेव्हा कर म्हणून भरतीलच ना. ठीक आहे, या नुकसानीची भरपाई म्हणून आम्ही भरायला तयार आहोत. थांबा जरा. हे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई तुम्ही भरणार आहात आणि ती 2 लक्ष सुवर्णमुद्रा. कोणता काळ आहे? 16-17व्या शतकाचा काळ. 2 लक्ष सुवर्णमुद्रा. सुवर्णमुद्रा आपण बाजूला ठेवूयात. 2 लक्ष रुपयांची भरपाई तुम्हाला करावा लागेल. नुकसान भरपाई द्यावी लागेल. पंतांना भोवळ येते की काय असं झालं हो. जबरदस्त धक्का होता. 2 लक्ष रुपये आणि ती सुद्धा एका महिन्याच्या आत. दुसरा जबरदस्त धक्का आणि तिसरा जबरदस्त धक्का. जोपर्यंत 1 महिन्याचा कालावधी देतोय, 1 महिन्यामध्ये 2 लक्ष रुपयांची खंडणी आपण जर क्षमा करा, भरपाई दिली नाही
तर तुमचा हा मुलगा आम्ही ओलीस ठेवतो, 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्या आणि तुमच्या मुलाला घेऊन जा. श्रोते हो, एवढंच बोलून हा बादशाह थांबला नाही. अहो, भोवळ येऊन पडणार की काय, पायाखालची जमीन सरकते की काय, असं पंतांना झालं. हो श्रोते हो, लगेचच पंतांच्या समोरच दासोच्या हातापायामध्ये बेड्या घातल्या, त्याला घेऊन जाण्यात आलं आणि पंतांनाही तिथून अक्षरशः धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. महिन्यानं या आणि तुमच्या दासोला सोडवून घेऊन जा, 2 लाख रुपयांचा भरणा भरा. श्रोते हो, घळघळ अश्रुधारा वाहतात. हे काय झालं, काय झालं, मी कशासाठी इथे आणलं माझ्या दासोला? मी एकटा येत होतो, पण त्यांच्या पत्नीनं सांगितलं एकटे जाऊ नका, दासोला घेऊन जा. आणि आता घरी गेल्यावर तिला काय सांगू? आणि मुख्य म्हणजे या दासोचा नुकताच विवाह झालेला होता, नववधू घरी होती त्याची, तिला काय सांगू मी, कुठे आहे तुझा नवरा? श्रोते हो, काय ही दैव केवढी कठोर परीक्षा बघतोय. श्रोते हो, आणखीन पंत कसे बसे घरी आले, कसे बसे घरी आले. आणखीन त्यांची ती अवस्था पाहिली आणि पत्नी पटकन पुढे झाली. पाण्याचा तांब्या भांड तिने पुढे केलं, पण पंतांचं लक्ष होतंय कुठे, ते हरवल्यासारखे. जाऊ, काय झालं तुम्हाला? आणि इकडे तिकडे बघते, अहो दासो कुठे, दासो तुमच्याबरोबर आला होता ना, कुठे दासो? आणि दासोचं नाव जेव्हा ऐकलं तेव्हा घळघळा घळघळा डोळ्यातनं अश्रुधारा वाहतात. मटकन खाली बसले. आणखीन दरबारामध्ये घडलेली हृदयद्रावक घटना, तो प्रसंग सगळा जेव्हा पत्नीला सांगितला तेव्हा ते मातृहृदय किती कलबललं असेल. हो, काय सांगताय तुम्ही? नाही 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 नाही, माझा दासो सुटायला पाहिजे. सगळं विकून टाका, घर दार वाडी शेती, मला काही नको, सगळं विकून टाका, पण माझा दासो परत आला पाहिजे. तुम आपल्यासाठी नको आहे, पण ही नवी पोर घरात आलेली आहे सून, तिच्यासाठी तरी दासो सुटला पाहिजे. नाही, सगळं विकून टाका. श्रोते हो, प्रचंड परीक्षा, 2 लाख रुपयांची गोष्ट होती त्या काळामध्ये. अशक्य वाटणारी, अशक्यप्राय गोष्ट होती. ज्या पंतांना फक्त देणं माहिती होतं ते पंत दारोदारी फिरले. हो, दारोदारी फिरतायत, आपल्या मुलाला सोडवण्यासाठी दारोदारी फिरतायत. पण सगळ्यांच्याकडे परिस्थिती सारखी. हो, दुष्काळामध्ये खायला अन्न नाही, इच्छा पुष्कळ होती. सगळं गाव गोळा झालं की आमच्या लेकरांच्या पोटामध्ये, उपासमारीमध्ये आमच्या लेकरांच्या पोटामध्ये अन्नाचा घास घातला, त्या माणसाचं लेकरू आता संकटात आहे, आपल्याला सोडवायला पाहिजे, आम्ही प्राण देतो. पण त्या दुष्ट बादशाला प्राण नको होते कोणाचे, पैसा हवा होता. आणि तो पैसा आता हे देऊ शकणार नाही हे बादशाला माहिती होतं. पण ज्यांची परिस्थिती होती ते द्यायला तयार नव्हते, कारण बादशाच्या भीतीमुळे. फार बिकट परिस्थिती होती. हो, देण्याची इच्छा सगळ्यांची देण्याची इच्छा होती, पण परिस्थिती नव्हती, हातात पैसा नव्हता. आता परिस्थिती उलट आहे, पैसा भरपूर. पुढचं बोलत नाही मी. सगळे लोक कळवळले सगळे लोक. सगळं विकून काही हजारामध्ये रक्कम गोळा होत होती. 2 लाख रुपये कसे जमा होणार, तिळतिळ तुटत होता. आणि 2 लाख रुपये भरून दासोला घेऊन जा, नाही तर त्याला इस्लाम धर्म देण्यात येईल. इस्लाम धर्म देण्यात येईल म्हणजे प्रत्यक्ष मरणच येणार होतं त्याला. आणि म्हणून कासावीस होतो जीव. आणि इकडे दासोपंत रोज वाट बघतोय, आज का नाही आले बाबा? आजचा तर दिवस गेला, पण उद्या नक्की येते ना, ते तरी काय करतील? एवढे पैसे तर जमले पाहिजेत ना. 2 लाख रुपये एवढी साधी गोष्ट नाही आहे. पण बाबा नाही आले तर मी इस्लाम धर्म स्वीकारू? नाही, वैदिक धर्मामध्ये माझा जन्म झाल्यानंतर मी इस्लाम धर्मामध्ये मरू? कदापि शक्य नाही. स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावहा, हे भगवंताचं वचन मी विसरू? शक्य नाही. तशीच जर वेळ आली तर अन्नत्याग करून मी प्राणत्याग करीन, पण परधर्मात जाणार नाही. त्या तुरुंगामध्ये असताना सुद्धा आपला स्वधर्म त्यानं सोडला नव्हता. रोज स्नान संध्या पूजा अर्चा मानसिक का होईना, पण हे सगळं चाललेलं होतं. आणि मग अन्न तरी कोणतं ग्रहण करत होता? फक्त फळावळ. बाकी कोणतंही अन्न या दासोनं घेत नव्हता.
श्रोते हो, दिवस असे जात होते, पंत काहीही करू शकत नव्हते हो. जीव गोळा होत होता, पण काही करू शकत नव्हते. आणि इकडे रोज दासोपंत वाट बघतोय. पंतांच्या पुढे आता फक्त एकच पर्याय, एकच आधार. सगळे प्रयत्न करून थकले, काही झालं नाही, तेव्हा आता फक्त एक आधार, दत्तप्रभूंचा. रोज त्या दत्तापुढे बसावं आणि लेकरासाठी प्रार्थना करावी की दत्तात्रेया, आता तूच सांभाळ रे बाबा, तूच सांभाळ. परब्रह्म सद्गुरु योगिया, कुठवर धीर धरू, अवधूता रे दत्तराजया, सांभाळिले करू. परब्रह्म त्रिगुणात्मक त्रयमूर्ती विराजे, माझे साकडं घालावं. आणि इकडे सुद्धा रोज वाट बघत असणारा दासो 23 दिवस संपले. 23 दिवस संपले आणि फक्त एक आठवडा 7 दिवस राहिले फक्त. आणि आता आपले बाबा इथं येतील आणि मला सोडवून घेऊन जातील. ह्याची शाश्वती कमी राहिली नाही, शाश्वती राहिलीच नाही हो. कारण त्या संबंधीचा काही निरोप नाही कुणाचा, त्या संबंधीची कोणी भेट घ्यायला आलेलं नाही. कसं समजू मी माझे बाबा पैसे गोळा करतात. आणि बरं त्यांचं तरी काय चुकतंय. एवढा मोठा पैसा मिळाला तर पाहिजे, कुठून गोळा करणार. या दुष्काळामध्ये लोकांची अन्नान्न दशा झालेली आहे, त्याच्यामध्ये 2 लाख रुपये कुठून जमा करणार. आणि म्हणून आपलं दैवत असणारे सिद्ध श्री दत्तात्रेय, त्यांची प्रार्थना, आपलं उपास्य दैवत असणारे दत्ताची प्रार्थना सुरू आहे. भगवंता, आजपर्यंत सगळ्यांचा उद्धार केलात आपण, सगळ्यांचा, बऱ्याच जणांचा उद्धार आपल्या भक्तांचा केलाय. मी माझी सुटका व्हावी म्हणून तुमच्याकडे प्रार्थना करीत नाहीये, पण माझ्या धर्मामध्येच मला मरण आलं ना, ते माझ्या धर्मामध्येच येऊ देत, एवढी मात्र प्रार्थना. नमो दत्तराया, नमो ज्ञान सिंधू, नमो दीननाथा, नमो दीनबंधू, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाळा, नमो माय बापा कृपाळा नृपाळा. तुझा दास मी, तुझी सांभाळी आता, प्रणता गतासी अभय प्रदाता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रोज प्रार्थना दत्तांची. आणि शेवटी तो दिवस आला, महिन्याचा शेवटचा दिवस. बादशाला अतिशय आनंद झाला. त्याला पैसा नको होता, कुणाचे प्राण नको होते, त्याला फक्त हा चुणचुणीत असणारा हा वैदिक धर्माभिमानी तो पाठवायचा होता आणि आपल्या धर्मात आणायचा होता. आणि म्हणून मौलवींना आणि काझींना सगळ्यांची तयारी करून ठेवली. आणि आज आता त्याचा धर्म परिवर्तनाचा दिवस, इस्लाम धर्म देण्याची दीक्षा आज तो देणार होता. इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडणार होता. आणि मौलवींना आणि काझींना बोलवायचं, तेवढ्याच दरबारामध्ये एक हजर झाला. त्या सोडून ह्या पोराला घ्या आपुल्या योग्य धनाला, त्या सोडून ह्या पोराला, या मुलाला सोडून द्या आणि आपल्या धनाला स्वीकारा. माझ्या धर्माचा एक धर्माभिमानी त्याच्या इच्छेविरुद्ध परधर्मामध्ये ओढला जातोय, हे मी कदापि सहन करू शकत नाही, म्हणून हे धन मी तुम्हाला देतोय. तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 लाख रुपयांची ही थैली घ्या.
मारा. दत्ताजी पाडेवार. दत्ताजी पाडेवार नाव ऐकलं. हाँ, किसने दिया पैसा इतना? तुम्हारे पास कितना, तुम्हारे पास कैसा आया पैसा? लोगों ने दिया. लोगों ने दिया. कौन नाम है? जो देते हैं वो अपना नाम नहीं बताते, और जो नाम बताते हैं वो दिल से नहीं देते. सांगायला तयार नाही. किसने भेजा है तुमको? किसी नेच नहीं भेजा, हमारे भेजे ने हमको भेजा. याला उत्तरच, याची उत्तरं तयार होती. त्यामुळे फारसं काही बादशाला बोलावं असं वाटलं नाही. पैसे घेतले आणि नाईलाजानं यानं दासोपंतांना सोडलं. हा दत्ताजी पाडेवार नावाचा कोणीतरी आला होता आणि तुमची सुटका झाली हे त्याला जेव्हा कळालं, बाहेर येईपर्यंत थांबला मनुष्य तो, आणि बाहेर आल्यावर कुठे निघून गेला कळलंच नाही. दासोपंत म्हणतात, अरे माझी यायची तरी वाट बघायची होती. नाही, बाबांनी पाठवलं, या दत्ताजी पाडेवार नावाचा कोणी आला, पण मला भेटल्याशिवाय कसा काय गेला? पण असेल, काही काम असेल म्हणून गेले असतील. आणि म्हणून तडक नारायणपेठकडे निघाला आहे. आणि इथे नारायणपेठमध्ये आज आपल्या दासोचं धर्मांतर होणार. धर्मांतर होणार म्हणजे साक्षात मृत्यूच, आणि नकोच ते आपल्या डोळ्यांनी बघवणार नाही म्हणून दिगंबर पंत तिकडे गेले नाहीत. हो, पण तिघांची अवस्था इतकी बिकट झाली होती, रडून रडून तिघांचेही डोळे सुजलेले होते. हताश निराशपणानं ओसरीवर बसलेले ते तिघं ओसरीवरून मुख्य दरवाजावरून मधूनच पाहिलं तो त्यांची अवस्था पाहिली आणि डोळे अश्रू तरळले हो डोळ्यामध्ये. धावत गेला, आई बाबा मी आलोय. अनपेक्षितपणे दासोचा आवाज. धावले पंत, आई धावली. दासो, अरे तू कसं काय इथे? अरे त्या बादशानं तुला सोडलं कसं? अरे पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवण्यासारखं इतकं अशक्य गोष्ट होती. तू बादशाच्या तावडीतनं सुटणं, तुला सोडलं कसं काय? कसं आलास तू? बाबा, अहो तो दत्ताजी पाडेवार नावाचा कोणीतरी तिथे आला होता आणि त्यानं 2 लक्षांचा भरला आणि मी सुटलो. दिगंबर पंत सगळं काय समजायचं ते समजले. हो, दत्ताजी पाडेवार नाव ऐकलं, मुलाचा चेहरा कुरवाळला. रे लेकरा, तुझ्यावर दत्तप्रभूंची केवढी कृपा झाली रे. दत्ताजी पाडेवार नावाचा मी कोणी नाही पाठवला. मला माहिती नाही तो इसम कोण आहे, कुठे गेला त्याला. नाही बाबा, अहो मी बाहेर आलो मी बाहेर, तर मला बाहेरच्या लोकांनी सांगितलं असं असं झालं म्हणून. मला माहिती नाही, मला वाटलं तुम्ही पाहिलं. आणि दत्तप्रभूंच्या या कृपेनं सगळ्यांची अंतःकरणं कृतज्ञतेनं भरून आली. हो, केवढी दत्तांची कृपा. हो, केवढी दत्तांची कृपा. केवढा आनंदाचा कल्लोळ. दासो परत आला, सगळ्यांना कळालं. आला दासो आला, आला दासो आला, झाला आनंद काय वर्णावा. आला दासो आला, झाला आनंद काय वर्णावा. मातेला पितयाला, मातेला पितयाला, कांतेला तो कुणी कसा गावा. रामा 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 हरे हरे रामा 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 रघुत्तमा रामा 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 सीतापते रामा. असा आनंदाचा कल्लोळ त्या माळ्यामध्ये. सगळं नारायणपेठ गोळा झालं, सगळ्यांना आनंद झाला. वा वा, दासो सुटला, दत्ताजी पाडेवारानं पैसे भरले. श्रोते हो, हा आनंद लुटतायत सगळेजण. आणि रात्री दासोपंत आता अंतर्मुख झाले. आज माझ्या धर्मांतराची वेळ होती, म्हणजे प्रत्यक्ष मरणच येणार होतं. माझं ठरवलेलं होतं, धर्मांतराची वेळ, मी माझ्याच धर्मामध्ये मरणार. ती सगळी तयारी त्यांनी दासोपंतांनी केलेली होतीच. पण आता मी सुटलोय, माझ्या दत्तप्रभूंची कृपा आहे. असा प्रसंग जर पुन्हा जगलो, इथे राहिलो, तर असा प्रसंग पुन्हा का नाही येणार? पुन्हा परत सगळा ये रे माझ्या मागल्या. जर मी इथेच राहिलो, एवढी मोठी दत्तप्रभूंची कृपा माझ्यावर झाली आहे आणि मी इथे राहिलो, तर मी दत्तप्रभूंच्या कृपेला कृतज्ञ ठरेन. तेव्हा उठ दासो, आता नाही, आता नाही. ज्याच्या आश्रयानं तू इथे आलेला आहेस ना, आता त्याच्या आश्रयाला तुला जायचं आहे. आणि म्हणून सगळ्या असलेल्या आश्रयांचा त्याग केला आणि अनन्य भावानं, आर्तपणानं त्या दत्तप्रभूंच्या आश्रयाला निघायचं ठरवलं. आणि दासो त्या रात्रीच घर सोडून निघून गेला.
याला अनन्य शरणागती म्हणतात. बाहेर पडले ते तडक आले मातापूरला. मातापूरला आदेश मिळाला आणि म्हणून तिथून सिद्धक्षेत्रामध्ये आले आणि सिद्धक्षेत्रामध्ये 12 वर्ष तप अनुष्ठान चाललेलं आहे यांचं. दत्ताशिवाय दुसरा विषयच नाही हो, दुसरा विषयच नाही. नुसती रोज तडफड 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 होतीये. दत्तप्रभू सगळं सोडून आलोय मी, सगळं सोडून आलोय, मला दर्शन द्या, दर्शन द्या मला. रोज तडफडतोय जीव. आम्ही आमचे पैसे गहाळ झाले, पाकिट मारलं गेलं की किती धाय मोकलून रडतो. आमचं जीवाभावाचं माणूस कोणी गेलं तर किती धाय मोकलून रडतो. घागरीच्या घागरी वाहतात की नाही आमच्या डोळ्यातनं. पण माझा परमेश्वर, माझा भगवंत मला भेटत नाही म्हणून रडतो का हो आम्ही? रडलेत आमचे संत, रडलेत संत, रडलेत. भगवंता भेट. अशी तडफड तडफड जीवाची होत होती. आणि 12 वर्ष तप अनुष्ठान झाल्यानंतर 12 वर्षांची तपश्चर्या नवे नवे जन्मांतरीची पुण्याई फळाला आली. आणि एका गुरुवारी साक्षात प्रभू दत्तात्रेयांचं दर्शन झालं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. साक्षात दत्तात्रेयांचं दर्शन. भावे आलो लोटांगणी रुळे तुमचे चरणी. दत्तात्रेयांचा वरदहस्त मस्तकावर. दत्तात्रेय म्हणाले, भक्ता इथून राक्षस भुवनाला जा. त्या राक्षस भुवनाच्या तिथे वाळवंटामध्ये माझ्या पादुका, माझ्या खडावा तुला मिळतील आणि त्या खडावांच्या रूपानं सातत्यानं मी तुझ्याबरोबर राहीन. धावत गेले असं एवढं सांगून अंतर्धान पावले दत्तगुरू आणि धावत गेले राक्षस भुवनाला. ते राक्षस भुवनाचं नदीकाठी पसरलेलं ते विस्तीर्ण वाळवंट पाहिलं. मनात विचार करतायत की आता दत्तप्रभूंच्या पादुका शोधू कुठे. आणि म्हणून जरा हात बसले खाली आणि हात इकडे तिकडे फिरवला. हाताशी पादुका आल्या. हो, केवढी कृपा. त्या पादुका हृदयाशी कवटाळल्या आणि तिथून वेणी संगमावर आले. आणि तिथे व्याघ्रेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी मुक्काम केला. आणि व्याघ्रेश्वराच्या मंदिरामध्ये आमच्या दासोपंतांची उपासना चालू झाली. दत्त उपासना. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, जय जय रघुवीर समर्थ. उपासनेचं तेज दिसायला लागलं आणि थोड्याच अवधीमध्ये एक निस्पृह, एक आध्यात्मिक आणि एक साक्षात्कारी संत म्हणून या दासोपंतांची ओळख निर्माण झाली आणि असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी यायला लागले. व्याघ्रेश्वराच्या मंदिरामध्ये निवास होता त्यांचा. आणि पलीकडच्या एक दिवस बघता बघता किती वर्ष झाली होती दासोपंतांना घर सोडून? 15 वर्ष झाली. आणि एक दिवस व्याघ्रेश्वराच्या मंदिरातनं जरा बाहेर आले होते आणि समोरच्या पलीकडच्या तीरावर लक्ष गेलं तर पलीकडच्या तीरावर एक राहुटी उभी केलेली दिसली आणि कोणत्या तरी धार्मिक संस्कारांची तयारी तिथे चालली होती. ती गडबड चाललेली दिसली. उपाध्यायांची गडबड चालली होती, येजा चालली होती. ते मंदिरामध्ये आलेल्या एका भटजीभावांना विचारलं, भटजीभाऊ कसली बाहेर गडबड कसली आहे? पलीकडच्या तीरावर काय, कोणता धार्मिक संस्कार चालला आहे? तेव्हा त्या भटजीभावांनी सांगितलं, काय सांगू महाराज, ते नारायणपेठचे दिगंबर पंत आलेत. चमकले हो दासोपंत, चमकले. दिगंबर काय म्हणालात? नारायणपेठचे दिगंबर पंत ते आलेत. काय दुर्दैव त्या पंतांचं. अहो, मुलगा घरातनं निघून गेला, 15 वर्ष झाली. आता सुनबाई घरामध्ये होती आणि आता आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे 12 वर्ष पती परागंदा असेल तर 12 वर्ष झाल्यानंतर बायकोनं संन्यास घ्यावा म्हणून आपल्या सुनेला संन्यास देण्यासाठी त्यांनी इथं आणलंय. मनामध्ये विचार करतात दासोपंत, काही वेळ आली आहे. सौभाग्यवती असताना दुर्भाग्यवतीचं जीवन तिला जगायला लावणारा मीच आहे. साक्षात पती हा जर जिवंत असताना विधवेचं जीवन जगायला लावणारा मीच आहे. 15 वर्षानंतर त्यांना इथंच येण्याची का बुद्धी व्हावी? दत्तात्रेयांच्या मनामध्ये काही वेगळी इच्छा आहे का? श्रोते हो, भगवंताची इच्छा, ती आपली इच्छा करून घेणं, यालाच शरणागती म्हणतात ना. काय माझ्या भगवंताच्या मनात असेल त्याप्रमाणे होईल. आणि म्हणून त्या भटजीबुवांना सांगितलं, भटजीबुवा
भटजीबा म्हणतायत, महाराज त्या साध्वीचा पती आपण मिळवून द्याल का? आपल्यात ते सामर्थ्य आहे. काही बोलले नाहीत, फक्त एवढं सांगितलं की पलीकडे जा, पंतांना निरोप सांगा की सुनेचे सौभाग्य अलंकार उतरवण्याच्या आधी मला येऊन भेटायला सांगा. अहो तो इतका सज्जन होता भटजीबुवा, तो धावत गेला, कारण त्याला मनस्वी इच्छा होती की त्या साध्वीचा पती तिला मिळावा. आणि म्हणून धावत गेला पंतांच्याकडे. पंतांना सांगितलं की पंत, अहो पलीकडच्या तीरावर व्याघ्रेश्वराच्या मंदिरामध्ये असे असे महाराज आहेत, आणि तुम्हाला हे जे तुम्ही सुनेचे सौभाग्य अलंकार तिला संन्यास देणार आहात ना, तो विधी होण्याच्या पूर्वी तुम्हाला बोलावलं आहे. तुम्ही पटकन जा आणि महाराजांचा आशीर्वाद घ्या. 15 वर्ष वाट बघून खंगून गेलेले पंत आता कशाचीही, स्वतःसाठी कशाचीही इच्छा उरली नव्हती. हे माता पिता दोघंही अत्यंत खंगलेल्या अवस्थेत, निराश अवस्थेमध्ये राहत आहेत. पण या सुनेला तरी महाराजांचा आशीर्वाद चांगला मिळावा, आणि म्हणून तिला घेऊन आपल्या पत्नीला घेऊन पंत व्याघ्रेश्वराच्या मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये दासोपंत बसलेत. काठी टेकत टेकत पंत आले आणि सुनेला सांगितलं, बाळ जा नमस्कार कर महाराजांना. समोर गेली, नमस्कार केला वाकून. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव असा आशीर्वाद मुखातनं बाहेर पडला, आणि मोठा हुंदका तिच्या मुखातनं बाहेर पडला. महाराज उशीर झाला हो आशीर्वाद द्यायला. आजपर्यंत ही व्यथा आजपर्यंत कुणालाही कधी सांगितली नव्हती, पण आज ही व्यथा बाहेर पडली हो. सांगू कुणा ही व्यथा, सौभाग्याविण कसली कांता, सौभाग्याविण कुठली कांता, आली उदासीनता, का सांगू कुणा ही व्यथा. आणि रडत रडत ती सासूबाईंच्याकडे गेली. सासूबाईंनी जवळ घेतलं, मुली रडू नकोस का, नको रडूस. आणि आता पंत काठी टेकत टेकत काहीतरी बोलणार आणि वाकणार, तोच आपल्या आसनावरनं तटकन दासोपंत उभे राहिले आणि नमस्कार केला पंतांना. बाबा तुमचा दासो तुम्हाला नमस्कार करतोय. अनपेक्षितपणानं 15 वर्षांनी अनपेक्षित हाक कानावर आली आणि बघतच राहिले. सगळे बघतायत, तोपर्यंत कोणी ओळखलं नव्हतं, पण क्षणामध्ये ओळख पटली. आणि मग काय आनंद हो, काय आनंद. अहो थरथर त्या हातानं आपल्या लेकराला कवटाळलं पंतांनी. आणि पंत म्हणाले, दासो दासो, अरे परत एकदा. दासो म्हणाला, होय माझ्या दत्तप्रभूंची इच्छा, आपण 15 वर्षांनी पुन्हा एकत्र आलेलो आहोत. आणि मग हात हातात घेतला पंतांनी आपल्या लेकराचा. दासो आता सोडू नको रे, आता ताकद नाही, आता आम्ही पिकली पानं आहोत, केव्हा गळून पडू सांगता येत नाही, पण आता अंतर देऊ नको, आता आम्हाला सोडून जाऊ नको. बाबा आधाराचा हात हातात घेतला. बाबा नाही जाणार. माझ्या दत्तात्रयाने हा प्रसंग पुन्हा एकदा 15 वर्षांनी तुमच्यासमोर आणलंय ना मला, किंवा माझ्यासमोर तुम्हाला. ही दत्तात्रयांची इच्छा, म्हणून मी पुन्हा प्रपंचात येईन. चल चल मग नारायण. नाही बाबा, नारायणपेठ सोडलं. नारायणपेठमधली सगळी शेती वाडी घरदार सगळं सोडून मी आलोय की नाही. आता त्या गोष्टींची आसक्ती नको, आता त्या गोष्टींची आसक्ती नको. मग कुठे जायचं बाबा? आपण कुठल्या तरी तीर्थक्षेत्री जाऊ आणि दत्ताच्या उपासनेमध्ये आपलं आयुष्य घालवूयात ना. 12 वर्षांनी जी बायको, जी पत्नी, तिचंही आता वैराग्यपूर्ण जीवन झालेलं होतं. त्यामुळे विषयानंदाची भीतीच नाही, आता मिळेल तो ब्रह्मानंदच ही खात्रीच वाटत होती दासोपंतांना. आणि म्हणूनच ते परत प्रपंचात यायला तयार झाले. आणि म्हणून मग नारायणपेठचं सगळं दान करून टाका. एका क्षणामध्ये आपल्याबरोबर जो कारभारी आलेला होता, त्या कारभाऱ्याला आपली घर वाडी शेती वाडी सगळं लिहून दिलं. एका क्षणामध्ये परिस्थिती बदलली. दानपत्र त्याच्या हातात दिलं. एका क्षणामध्ये परिस्थिती बदलली की जो नोकर होता तो धनी झाला, आणि जो धनी होता तो अवधूत बनला. अवधूत चिंतन श्री गुरुदेवा. श्रोते हो, पुन्हा एकदा हे कुटुंब आलं आणि दत्त सेवेमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करायचं ठरवलं. अंबेजोगाई या ठिकाणी हे सगळे आले आणि अंबेजोगाईमध्ये येऊन दत्त उपासना सुरू झाली. फार मोठी कामगिरी आमच्या दासोपंतांच्या हातून झाली आहे. दत्त संप्रदाय वाढवण्याचं महान कार्य आमच्या दासोपंतांनी केलं आहे. गीतेवरचा सगळ्यात भव्य दिव्य, सगळ्यात मोठी टीका जी लिहिली आहे ती आमच्या दासोपंतांनी 1,00,000 ओव्या एवढी मोठी भगवद्गीतेमधली गीतेवरची टीका आमच्या दासोपंतांनी लिहिली आहे.
दत्त संप्रदाय मोठा करण्याचं काम दासोपंतांनी केलं आहे. हे नाथांचे, एकनाथ महाराजांचे समकालीन बरं का. आणि अशा या दासोपंतांनी आपलं सगळं आयुष्य दत्तभक्तीमध्ये समर्पित केलं आहे. आणि वयाच्या 63व्या वर्षी दत्ततत्वामध्ये विलीन झालेत आमचे हे दासोपंत. शेवटपर्यंत फक्त आणि फक्त दत्त कार्य. सांडी येली काया वरी ओवाळुनी पाया, शरण शरण नारायणा मज अंगीकार देना. लक्ष्मी तृणासमान असते हे आपल्या आचरणातनं या दासोपंतांनी सांगितलं. खऱ्या अर्थानं अनन्य भावाची शरणागती आमच्या दासोपंतांनी पत्करली, स्वीकारली आणि ती व्यवस्थित पाळली. आणि म्हणूनच जीवाचा उद्धार करणारे दत्तात्रेय या कलियुगामध्ये दत्तभक्तीला अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये तारणहार जर कोणी असेल तर दत्त नावाचे नारायण, त्याच्या चरणाशी सगळ्यांनी शरणागती व्हावी. म्हणून आमचे महाराज आम्हाला सांगतात, तुका म्हणे शिर ठेविले पायावर, ठेविले पायावर, शरण शरण नारायणा मज अंगीकारा देना, शरण शरण नारायणा मज अंगीकारा देना. भावे आलो लोटांगणी रुळे तुमचे चरणी, भावे आलो लोटांगणी रुळे तुमचे चरणी, शरण शरण नारायणा मज अंगीकारा देना, शरण शरण नारायणा मज अंगीकारा देना, मज अंगीकारा देना, मज अंगीकारा देना. आपली नेहमीची प्रार्थना आणि मग कीर्तनाला विराम. अंतरात मंदिरात म्हणा, अंतरात मंदिरात वैकुंठ विहारी, वैकुंठ विहारी, मंत्र हा म्हणून गरजा रामकृष्ण हरी, मंत्र हा म्हणून गरजा रामकृष्ण हरी. एकतानता मिळवून व्हावी एकरूपता, एकतानता मिळवून व्हावी एकरूपता. प्रभूच्याच ध्यानामध्ये लाभते प्रशांतता, प्रभूच्याच ध्यानामध्ये लाभते प्रशांतता. सापडू नका बंधूनो जगाच्या तहारी, सापडू नका बंधूनो जगाच्या तहारी. मंत्र हा म्हणून गरजा रामकृष्ण हरी, मंत्र हा म्हणून गरजा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुकोबांनी जे मागणं मागितलं ते आपण मागूया. हे चिदान दे सत्ताणे हुट्टाणे झाल्या
पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय. श्रीराम.